नमस्कार मंडळी, आज आपण असा चमचमीत बेत बनवणार आहोत। अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो आणि मेन म्हणजे एकाच भांड्यामध्ये पटकन बनवून तयार होतो। तर चला मग सुरुवात करूयात। कुकरमध्ये मी थोडंसं बटर आणि तेल टाकून घेतलेलं आहे। छान गरम झालं की यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचसोबत एक बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आहे। मिनिटभरासाठी हे परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि ते देखील मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे। जास्त वेळ परतवायचे नाही। आता यामध्ये 2 चिरलेले बटाटे टाकून घेऊयात। सोबत थोडेसे फ्लावरचे तुकडे टाकून घेऊयात। अर्धी वाटी मटार, 2 गाजर चिरून टाकलेले आहेत आणि 3 टोमॅटो इथे मोठे चिरून टाकलेले आहेत। त्यासोबत अर्धा बीटरूट टाकून घ्यायचा म्हणजे कलर छान येतो। मसाल्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 2 ते 2.5 चमचे इथे मी पावभाजी मसाला वापरलेला आहे। कोणत्याही कंपनीचा पावभाजी मसाला तुम्ही इथे वापरू शकता। जास्तीचे मसाले देखील इथे आपल्याला वापरावे लागत नाहीत। मोठ्या आचेवरती छान असं मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी टाकून घेऊयात। तर इथे मी 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 शिट्ट्यामध्ये भाज्या व्यवस्थित शिजतात। कुकरमधली पूर्ण हवा गेल्यानंतर झाकण उघडून घ्यायचं आहे। बघू शकता छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत। आता या मॅशरने छान असे मॅश करून घेऊयात। सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे पातळ वाटेल, पण जसं आपण मॅश करत जातो तसं भाजीला दाटसरपणा येत जातो। किंवा तुम्हाला जास्तच पातळ वाटत असेल तर तुम्ही गॅस चालू करून 2 ते 3 मिनिटांसाठी मोठ्या आचेवरती शिजवून घेऊ शकता किंवा जास्त दाट वाटत असेल तर गरम पाणी ॲड करून घेऊ शकता। कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला हवी आहे त्यानुसार तुम्ही ॲड करून घेऊ शकता। आता छान असं मॅश करून घेतलेलं आहे। बघू शकता छान अशा भाज्या एकजीव झालेल्या आहेत आणि कलर देखील अगदी सुरेख आलेला आहे। आता यावरती आपण एक तडका देऊन घेऊयात। ऑप्शनल आहे, नको असेल तर तडका देखील तुम्ही स्किप करू शकता। तडक्याची काही गरज नाही। तर तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये थोडंसं बटर घ्यायचं आहे। बटर गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा। बस इतकंच आपल्याला तडक्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हा तडका तयार झालेला आहे। आता तयार झालेला तडका भाजीमध्ये टाकून घेऊयात आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। अगदी 15 मिनिटाच्या आत आपला हा पावभाजीचा बेत बनवून तयार होतो। भाजी देखील अगदी स्ट्रीट स्टाईल झालेली आहे, मार्केट सारखी झालेली आहे। जसं गाड्यावरती मिळते त्या पद्धतीची भाजी बनवून तयार झालेली आहे। थंडीच्या दिवसात जास्त तामझाम न करता, जास्त भाजी न बनवता पटकनच आपला हा मेनू बनवून तयार होतो। आता तव्यावरती थोडंसं बटर घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि जी भाजी आपण बनवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे। सोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिनिटभरासाठी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे। परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाव आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत भाजीमध्ये आणि बटरमध्ये। हे पाव व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी खाताना मस्त लागतात आणि जसं बाहेर मिळतं त्या पद्धतीची पावभाजी बनवून तयार होते। तर मिनिटभरासाठी आपण मध्यम आचेवरती हे पाव देखील छान असे कोट करून घेऊयात। तर तयार आहे आपली अशी चमचमीत पावभाजी, जशी गाड्यावरती मिळते तशीच। नक्कीच ट्राय करून पहा। मुले जास्त वेळेस काय करतात, भाज्या खात नाहीत किंवा मोठे देखील घरातली मंडळी आवडीने वेगवेगळ्या भाज्या खात नाहीत। तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी बनवून त्यांना वेगवेगळ्या भाज्या खाऊ घालू शकता। तसेच थंडीच्या दिवसात पाण्यामध्ये जास्त वेळ उभं राहून काम करायला नको वाटतं, त्यामुळे एकाच भांड्यामध्ये तुम्ही पटकन होईल असा हा बेत बनवू शकता। आणि मेन म्हणजे मी अगदी कमी सामानात, कमी मसाल्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न करते। आपल्या घरामध्ये जे सामान उपलब्ध असतं त्यामध्ये मी या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते। तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। वरून थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे।